विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पिरियडला आपल्याला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी बघावायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की हरित क्रांतीचे जनक म्हणून स्वामीनाथन हे ओळखले जातात. तर भारत सरकारने हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली 18 नोव्हेंबर 2004 रोजी राष्ट्रीय किसान आयोग स्थापन केला होता. आणि स्वामीनाथन हे या आयोगाचे अध्यक्ष होते. म्हणजेच 18 नोव्हेंबर 2004 रोजी भारत सरकारने जो राष्ट्रीय किसान आयोग स्थापन केला होता त्याचे अध्यक्ष डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन होते. आणि म्हणून या शेतकरी आयोगाला स्वामीनाथन आयोग असा उल्लेख केला जाऊ लागला, किंवा या आयोगाला स्वामीनाथन आयोग असे म्हटले जाऊ लागले. तर भारतीय शेतीची उत्पादकता कमी असल्याने एकूण उत्पादनात पुरेशी वाढ होत नाही. एकीकडे कृषी आदानांच्या किमती वाढत आहेत आणि दुसरीकडे कृषी आदानांच्या किमतीमध्ये जरी वाढ होत असली तरीसुद्धा कृषी उत्पादनाच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर चढउतार होत आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न हे अस्थिर झालेलं आहे की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही त्यातून भरून निघत नाही आहे. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढत आहे. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे उग्ररूप धारण झालेले आहे. शेतकरी आत्महत्येच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. हे कुठेतरी थांबणं आवश्यक आहे आणि त्यासाठी अभ्यास करण्यासाठी हा किसान आयोग हा भारत सरकारने नेमला होता. आणि त्याचं अध्यक्षस्थान हे हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्याकडे देण्यात आलं होतं. तर या आयोगात श्रीराम बदनसिंह, श्री वाय.सी. नंदा हे 2 तज्ज्ञ पूर्णकालीन सदस्य होते. तर श्री आर.एल. पितळे, श्री जगदीश प्रधान, चंदा निमकर, श्री अतुल कुमारंजन हे 4 अंशकालीन सदस्य होते. आणि श्री अतुल सिन्हा यांना सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तर या स्वामीनाथन आयोगाने पुढील बाबींवर सरकारला शिफारशी करायच्या होत्या किंवा शिफारशी सुचवायच्या होत्या. तर त्या बाबी अशा होत्या: जागतिक अन्न सुरक्षिततेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अन्न आणि पोषण आहारासंदर्भात देशाला कायमस्वरूपी सुरक्षित करणे. दुसरी बाब अशी होती: कृषीची शाश्वत उत्पादकता, नफा आणि सातत्य टिकून राहण्यासाठी निसर्ग, जीवसृष्टी, कृषी हवामान यांना धक्का न लावता अनुकूल आणि सीमित तंत्रज्ञानाचा वापर करून उद्दिष्ट साध्य करणे. आणि तिसरी बाब अशी होती: ग्रामीण भागात रोजगार आणि उत्पन्न वाढविण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाने ठराविक समस्यांच्या संदर्भात शासनाला सूचना आणि शिफारशी कराव्यात असा शासनाचा आदेश होता. तर अशा रीतीने ह्या 3 बाबींवरती अभ्यास करून स्वामीनाथन आयोगाला शासनाला शिफारशी सुचवायच्या होत्या. तर शासनाने अशा रीतीने या 3 बाबी स्वामीनाथन आयोगाला सांगितल्या होत्या. आणि स्वामीनाथन आयोगाने डिसेंबर 2004, ऑगस्ट 2005, डिसेंबर 2005 आणि एप्रिल 2006 मध्ये क्रमशः आपले 4 अहवाल सरकारला सादर केले. अंतिम 5वा अहवाल या आयोगाने 4 ऑक्टोबर 2006 रोजी सादर केला. आणि या अहवालात म्हटले आहे की देशाने जलद आणि अधिक समावेशक विकासाचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्वामीनाथन आयोगाच्या या लक्ष्यालाच 11व्या पंचवार्षिक योजनेत प्रमुख लक्ष करण्यात आले. मग आता आपण स्वामीनाथन आयोगाने शासनाने जे सांगितलं होतं स्वामीनाथन आयोगाला त्याप्रमाणे स्वामीनाथन आयोगाने शासनाला काही शिफारशी सुचवल्या आहेत आणि त्या शिफारशींचा विचार आता आपण करूया.
तर त्यातली पहिली शिफारस ही जमीन सुधारणांबाबत आहे. तर यामध्ये जमीन सुधारणांबाबत या आयोगाने असं म्हटलेलं आहे, त्यात पहिली शिफारस अशी सांगितली आहे, सरकारकडे उपलब्ध असलेली अतिरिक्त आणि बेकार जमीन भूमिहीनांमध्ये वितरित करावी. म्हणजे जी जमीन रिकामी पडून आहे, शासकीय जी जमीन रिकामी पडून आहे ती भूमिहीन लोकांना द्यावी असं स्वामीनाथन आयोगाला म्हणायचं आहे. दुसरी बाब अशी म्हटली आहे की सुपीक आणि उपजाऊ शेतजमीन कंपनी क्षेत्राच्या कृषेतर वापरावर मर्यादा आणावी. तर सुपीक जमिनीवर जे कारखाने स्थापन केले जात आहे याला या आयोगाने विरोध केला होता आणि असं म्हटलं होतं की सुपीक आणि उपजाऊ शेतजमीन कंपनी क्षेत्राच्या कृषेतर वापरावर मर्यादा आणावी. म्हणजे शेतीशिवाय इतर वापर जर या सुपीक जमिनीवर होत असेल तर त्यावर बंधन आलं पाहिजे, मर्यादा आली पाहिजे. तिसरी बाब अशी सांगितली होती की आदिवासींना वनचराईचा हक्क देण्यात यावा. चौथी बाब अशी सांगितली होती, राष्ट्रीय जमीन उपयोग सल्लागार समिती स्थापन करावी. या समितीने परिस्थितिकी, हवामान, पीक रचना याविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी. आणि पुढची बाब अशी सांगितली, जमिनीचे क्षेत्रफळ, तिचा उपयोग आणि जमीन खरेदीदाराची श्रेणी विचारात घेऊन शेतजमीन विक्रीचे भाव निश्चित करण्यात यावे. तर जमीन सुधारण्याच्या दृष्टीने अशा रीतीने या 5 बाबी या स्वामीनाथन आयोगाने सांगितलेल्या होत्या. दुसरी बाब सांगितली आहे जलसिंचनात सुधारणा. तर स्वामीनाथन आयोगाने जो अभ्यास केला त्यावरून या आयोगाला असं लक्षात आलं की आजही 52% क्षेत्र हे जलसिंचन सुविधेपासून पूर्णपणे वंचित आहे. म्हणजे ती जमीन कोरडवाहू पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तर फक्त 35% शेतजमीन ही सिंचनाखाली आलेली आहे असं या अहवालाने म्हटलेलं आहे की आज संपूर्ण भारतात फक्त 35% शेतजमीन सिंचनाखाली आलेली आहे. याबाबत या आयोगाने काही शिफारशी केल्या. त्यातील पहिली शिफारस अशी केली की जलसिंचनासाठी शेतकऱ्यांना निरंतर आणि न्यायसंगत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सुधारणांचा एक व्यापक संच तयार करण्यात यावा. दुसरी बाब अशी सांगितली, पर्जन्यवृष्टीच्या पाण्याचा संचय करून पाण्याचा पुरवठा वाढविण्यात यावा, यासाठी जलपुनर्भरणाची व्यवस्था करावी. दशलक्ष विहीर पुनर्भरण कार्यक्रम विशेष रूपात राबविण्यात यावा. तिसरी बाब अशी सांगितली, 11व्या पंचवार्षिक योजनेत मोठ्या जलसिंचन योजनांसाठी सरकारने गुंतवणुकीत पर्याप्त वाढ करावी. भूजल पुनर्भरणासाठी लघु जलसिंचनाच्या नवीन योजना आखाव्यात. आता तिसरा मुद्दा आहे या स्वामीनाथन आयोगांच्या शिफारशीमधला, तो म्हणजे कृषी उत्पादकता. तर जगातील कृषीची उत्पादकता जगातील इतर देशांच्या तुलनेने बरीच कमी आहे. भारतीय कृषीची उत्पादकता जगातील इतर देशांच्या तुलनेने खूपच कमी आहे आणि ही वाढवण्यासाठी या आयोगाने काही शिफारशी केलेल्या आहेत. तर त्या शिफारशी अशा आहेत, कृषी उत्पादकतेत वाढ करण्याशी संबंधित पायाभूत संरचनेत विशेषतः जलसिंचन, जमीन विकास, पाण्याचा निचरा, जलसंरक्षण, संशोधन आणि विकास, रस्त्यांशी संपर्क इत्यादीमध्ये सरकारने सार्वजनिक गुंतवणूक पर्याप्त प्रमाणात वाढवावी. दुसरी बाब अशी सांगितली, जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वाची तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर माती परीक्षणाच्या संस्थांचे जाळे निर्माण करावे. आणि तिसरी बाब अशी सांगितली, जमिनीचे आरोग्य, पाण्याचे प्रमाण व गुणवत्ता आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे.
त्याचप्रमाणे या आयोगाने पुढची चौथी शिफारस अशी केली, ती म्हणजे कर्ज आणि विम्याबाबत. तर शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसे कर्ज उपलब्ध न होणे, हवामान बदलाचा कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होणे, विमा संरक्षण न मिळणे याचा कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होतो आणि हे कमी करण्यासाठी या आयोगाने काही शिफारशी सुचवल्या आहेत. त्यातील पहिली शिफारस आहे, गरीब आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत औपचारिक पतप्रणालीचा विस्तार करावा. दुसरी शिफारस आहे, सरकारी हमीसह किमान 4% वार्षिक व्याजदरावर कर्ज उपलब्ध करणे. तिसरी शिफारस आहे, संकट काळात कर्जवसुली थांबवावी आणि व्याजात सूट द्यावी. पुढची शिफारस आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी कृषी जोखीम निधी निर्माण करावा. याच्या पुढची शिफारस, महिला शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करावेत. त्याचप्रमाणे पुढची शिफारस, एकात्मिक कर्जासह पीक, पशुधन आणि शेतकऱ्यांचा जीवन विमा यांचे एक पॅकेज विकसित करावे. याच्या पुढची शिफारस, पीक विमा योजनेचा विस्तार करावा, ग्रामीण विमा विकास निधी उभारावा. तसंच आर्थिक सुधारणांद्वारे गरिबांसाठी स्थायी आजीविका वाढवावी. यासाठी वित्तीय सेवा, पायाभूत संरचना, मानव विकास, कृषी व व्यवसाय विकास सेवा, संस्थात्मक विकास सेवा निर्माण कराव्यात. तर पाचवी शिफारस या आयोगाने अन्न सुरक्षिततेबाबत सांगितली आहे, तर तिचा आता आपण विचार करूया. तर 10व्या पंचवार्षिक योजनेच्या मध्यावर्ती मूल्यांकनातून असं स्पष्ट झालं होतं की भारतात 2015पर्यंत भूकबळी निवारण होणार नाही. दारिद्र्य रेषेखालील एकूण कुटुंबापैकी 77% कुटुंबांना पोषक आहार उपलब्ध झाला. देशातील भूकबळीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि पोषण आहाराची उपलब्धता वाढवण्यासाठी या आयोगाने काही शिफारशी केल्या होत्या. त्यातील पहिली शिफारस अशी केली होती की सार्वभौम सार्वजनिक वितरण प्रणाली लागू करावी. त्यासाठी एकूण अनुदानाची रक्कम ही GDPच्या 1% असावी. दुसरी शिफारस अशी केली होती, पंचायत समिती आणि इतर स्थानिक संस्थांच्या सहाय्याने जीवनचक्राच्या आधारावर पोषण आहार सहाय्यता कार्यक्रमाच्या वितरणाचे पुनर्गठन करावे. तिसरी शिफारस अशी केली होती, एकात्मिक खाद्यासह किल्लाबंदी दृष्टिकोन माध्यमातून सूक्ष्म पोषण तत्वाच्या कमतरतेमुळे लपलेल्या भुकेला प्रेरित करणे. चौथी शिफारस अशी केली होती, पोषण आहार व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महिला स्वयंसहायता बचत गटाची मदत घ्यावी. याच्या पुढची शिफारस, कृषी उत्पादकता, गुणवत्ता आणि लाभप्रदता वाढविण्यासाठी सीमांत शेतकऱ्यांना मदत करावी. तसेच एक राष्ट्रीय खाद्य हमी अधिनियम करावा. रोजगार हमी योजनामार्फत पोषण आहार उपलब्ध करून द्यावा. 6वी शिफारस या आयोगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल केली होती की दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ होत आहे आणि ते थांबवण्यासाठी या आयोगाने काही शिफारशी सुचवल्या होत्या. तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, पंजाब, राजस्थान, ओरिसा, मध्य प्रदेश या प्रगत राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि ते थांबवण्यासाठी या आयोगाने पुढील प्रमाणे शिफारशी केल्या होत्या. तर त्यात पहिली शिफारस अशी होती की अत्यंत कमी प्रीमियम असलेला स्वस्त जीवन विमा प्रदान करावा. प्राथमिक आरोग्य केंद्राचे पुनरुज्जीवन करावे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनला प्राधान्याच्या आधारावर आत्मघात होणाऱ्या ठिकाणी विस्तारित करावे. दुसरी शिफारस, शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व असलेल्या
राज्यस्तरीय किसान आयोगाची स्थापना करावी. तिसरी शिफारस, सूक्ष्म वित्त पुरवठा धोरणात बदल करावे. पुढची शिफारस, सर्व पिकांसाठी पीक विमा योजनेचे कव्हरेज मिळावे. त्याचप्रमाणे जीवन विमा आणि वृद्धांना मदत करून सामाजिक सुरक्षितता वाढवावी. जलपुनर्भरण आणि जलसंरक्षणाला प्रोत्साहन द्यावे. पुढची शिफारस, उच्च गुणवत्ता असलेले बियाणे व इतर आदानांचा रास्त दराने वेळेवर आणि पुरेसा पुरवठा करावा व उपलब्धता वाढवावी. पुढची शिफारस, कमी जोखीम आणि कमी खर्च असणारे तंत्रज्ञान उपलब्ध करावे. तसेच कृषी मालाच्या किमतीत स्थैर्य निर्माण करण्यासाठी मूल्यस्थैर्य निधी स्थापावा किंवा मूल्यस्थैर्य निधीची स्थापना करण्यात यावी. पुढचा मुद्दा, बाहेरील किंवा विदेशातील कृषी मालाशी होणाऱ्या स्पर्धेपासून वाचण्यासाठी सरकारने आयात शुल्कावर त्वरित कार्यवाही करावी. पुढची बाब, ग्रामीण ज्ञान केंद्राची स्थापना करावी. संकटकाळी शेतकऱ्यांना या केंद्राने मदत करावी किंवा माहिती द्यावी. तसेच आत्महत्या करण्याअगोदर शेतकऱ्याची जी वर्तणूक असते त्याच्या लक्षणाची ओळख करून जनजागृती ही शेतकऱ्यांमध्ये निर्माण करावी. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी अशा विविध शिफारसी ह्या आयोगाने सुचवलेल्या आहे. आता पुढचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण करण्यासाठी या आयोगाने ज्या शिफारसी सुचवल्या त्यांचा विचार आता आपण करूया. तर लहान शेतकऱ्यांमध्ये उत्पादकता वाढ, विक्रय वाढावा, निर्मिती वाढवण्यासाठी स्पर्धा निर्माण करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी या आयोगाने काही शिफारसी सुचवल्या आहेत. त्यातील पहिली शिफारस, संस्थात्मक समर्थन प्राप्त करण्यासाठी आणि प्रत्यक्ष शेतकरी उपभोक्ता संपर्क सुविधाजनक करण्यासाठी मध्यवर्ती सेवा केंद्र जसे पीक कापणीनंतरचे व्यवस्थापन, मूल्यसंवर्धन, विपणनासह विकेंद्रित उत्पादन संयोजित करणे, लहान कापूस उत्पादक शेतकऱ्यांना माहिती केंद्र निर्माण करावेत. पुढचा मुद्दा, किमान आधार किंमत ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे. गहू आणि तांदूळ या पिकांबरोबरच मका, बाजरी व इतर पौष्टिक धान्यांनाही स्थायी रूपात किमान आधार किमतीची आवश्यकता आहे. तिसरा मुद्दा, किमान आधार किंमत ही उत्पादन खर्चाच्या किमान 50% अधिक असावी. पुढचा मुद्दा, बाजार किमतीची शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे राज्य कृषी उत्पादन विपणन समिती कायदा, कृषी उत्पादन विपणन साठवणूक, ग्रेडेशन, पॅकेजिंग, मार्केटिंग यांच्या विकासाला प्रोत्साहित करणे. आठवी शिफारस, रोजगाराच्या बाबतीत या स्वामीनाथन आयोगाने केलेली आहे, ती आता आपण बघूया. रोजगारात वाढ करण्याच्या दृष्टीने या आयोगाने अशा शिफारसी केल्या होत्या. त्यात असं म्हटलेलं आहे की श्रमप्रधान तंत्रज्ञानावर भर देण्यात यावा, अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दरात जलद वाढ करण्यात यावी, तसंच विशेष क्षेत्र आणि उपक्षेत्र विकसित करून कृषीतर रोजगाराला प्रोत्साहित करावे. त्यात प्रामुख्याने व्यापार, हॉटेल व रेस्टॉरंट, वाहतूक, बांधकाम, दुरुस्ती व देखभाल या सेवांच्या विकासाला प्राधान्य द्यावे. तसेच शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न नागरी सेवकांच्या उत्पन्ना इतकेच करावे. आणि 9वा मुद्दा म्हणजे जैव संसाधन. तर जैव संसाधनाबाबत या स्वामीनाथन आयोगाने कोणत्या शिफारसी केल्या आहेत त्यांचा आपण विचार करूया. तर भारतातील ग्रामीण भागातील लोक आपले पोषण आणि उपजीविका सुरक्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या जैव साधनांवर अवलंबून असतात आणि त्याबाबत या स्वामीनाथन आयोगाने अशा शिफारसी केल्या. त्यात म्हटलेलं आहे की प्रजनन आणि प्रजनन माध्यमातून पीक, जनावरे यांच्याबरोबरच मासे साठवणूकगृहांमध्ये सुधारणा करण्यात यावी. तसंच
सामुदायिक आधारावर पिकांच्या वाणांचे संरक्षण प्रोत्साहित करावे, देशी वाणाची निर्यात करण्यास आणि विदेशी चांगल्या वाणाची आयात करण्याची परवानगी देण्यात यावी. तर अशा प्रकारे या स्वामीनाथन आयोगाने सर्वस्पर्शी सर्वव्यापी अशा शिफारशी केलेल्या आहे. तर अभ्यासपूर्ण या शिफारशी अशा रीतीने असल्याचं आपल्याला दिसून येते.